नमस्कार मैत्रिणी, मी आज हिरवीगार अशी कांद्याची पातीची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर मी तर कांद्याची पात धुवून चिरून घेतले, एक टोमॅटो घेतलं, लसूण बारीक कुटून घेतला आणि मुगाची डाळ धुवून स्वच्छ घेतली आणि शेंगदाण्याचं कूट. तर आता गॅसवर मी कढई ठेवली. कढईमध्ये एक पळी तेल घातले. आता तेल गरम झालं, त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घातलेत. आता जिरे छान तडतडले की त्यामध्ये लसूण घालायचा. लसूण छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण आता आपलं परतत आहे, तर मी छान असा परतलेला आहे त्याला. तर आपला लसूण आता लालसर झालेला आहे. त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो छान परतून द्यायचा आहे. तर मी इथं टोमॅटो छान परतून घेतले. बघू शकता आता टोमॅटो आपलं छान असतं मऊ झालेलं आहे. आता त्यामध्ये हिरवीगार अशी कांद्याची पात घालून घ्यायची आहे. कांद्याची पात छान परतून घ्यायची आहे. कांद्याची पात आता मी छान असं परतून घेतलेले आहे. टोमॅटो आणि पात अशी पूर्ण मिक्स झालेली आहे. आता त्यामध्ये मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली होती, ती टाकून घेऊया. मुगाची डाळ पूर्णपणे मिक्स झाली पाहिजे. मुगाची डाळ छान परतून घेतली आहे. त्यामध्ये आता मी पाऊण चमचा मीठ घालते. आता मीठ छान परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये एक मोठा चमचा मी लाल तिखट घालत आहे. तर लाल तिखट पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपली छान परतणं झाले आहेत. आता त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. तर मी इथं छोटा तांब्या पाणी घेतलेलं आहे, तर 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे. तर आता छान भाजी छान गरम झाल्याच्या नंतर उकळी फुटली, आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. आज भाजी छान उकळी आहे, तर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. तर 10 मिनिट भाजी छान शिजून द्यायची आहे. तर भाजीला मधात हलवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली भाजी छान उकळलेली आहे. अजून 5 मिनिट भाजी शिजून द्यायची आहे. तर आता आपली भाजी छान शिजलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.